हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आज आहे सोमवार आणि सोमवारसोबत आज अमावस्यासुद्धा आहे आणि आजचा अधिक महिन्यातला हा शेवटचा दिवस असणार आहे थोड्याच वेळासाठी, कारण 8:30पर्यंतच अमावस्या आहे आता. तर प्रत्येक अमावस्येला आपण घरातले काही क्लिनिंग करत असतो किंवा काही सेवा असतात जे काही आपण करत असतो. तर काल तर तशी दिवसभर अमावस्या होती रविवारच्या दिवशी, पण झालं असं की काल आम्ही त्र्यंबकला गेलेलो होतो दर्शनासाठी आणि सकाळी खूप लवकर निघणं झालं होतं आमचं. म्हणजे 6-6:30ला आम्ही घरातून निघालो होतो. त्यामुळे जो काही मी श्राद्ध घालते प्रत्येक अमावस्येला दही भाताचं वगैरे, तर तेही मला शक्य झालं नाही. आणि मला वाटत होतं की तिकडनं आम्ही 12-1 वाजेपर्यंत परत तर घरी आल्यावर पटकन भात लावून होईल म्हटलं इतक्यात, पण तिकडनं यायला मला खूप जास्त लेट झालं होतं. म्हणून कालच्या दिवशी तर काहीच झालं नाही. तर आज ते सगळं मला 8:30पर्यंत करायचं होतं. आणि काल सकाळी लवकर निघाल्यामुळे घरंसुद्धा पुसणं झालं नव्हतं. त्यातल्या त्यात अमावस्येला जे काही आपण जाडे वगैरे काढून घेतो, थोडीफार क्लिनिंग करतो, तर तेही सगळं तसंच राहिलं होतं. तर ते आत्ता मला करायचं होतं. आणि खरं तर 5लाच उठायचं होतं, पण माहिती नाही काल खूप दमायला झालं होतं तिकडे गेल्यामुळे. तर सकाळी म्हणजे जागच नाही आली लवकर. तर 5-5:30ला मी उठले आजच्या दिवशी. त्यानंतर सगळ्यात आधी तर हे सकाळचं रुटीन माझं किचन ओटा जो काही असतो तर तो क्लीन करून घेतला. आणि जो माझा स्प्रे संपला होता तर तो थोडासा मी परत बनवून घेतला आहे. गोमूत्र आणि पाणी आहे त्यात, आणि थोडंसं आपलं निरमा पावडर वगैरे असं, किंवा मग लिक्विड कपड्यांचं. आणि आत्ता सध्या मी काय करते माहिती आहे का, ह्या लिक्विडमध्ये सुद्धा मी थोडंसं कम्फर्ट घातलेलं आहे, ज्यामुळे की जो काही गोमूत्राचा स्ट्रॉंग जो वास असतो तर तो कमी होतो. आणि इथून पुढे आता पावसाळा असल्यामुळे खूप जास्त वास येतो. आणि प्रत्येक वेळेला गुरुवार असू देत किंवा अमावस्या पौर्णिमा अशा वेळेला आपण घरात काही पूजा असते तेव्हा गोमूत्राचा वापर आपण सगळेजणी आवर्जून करतो. तर तो वास नंतरून लवकर जात नाही. आणि किती रूम फ्रेशनर वगैरे आपण मारलं घरात तर थोड्या वेळासाठी काय तो त्याचा वास असतो, पण गोमूत्राचा वास खूप जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे तो बऱ्याच वेळपर्यंत असतो. आणि त्यामुळेच मग मी आता ह्या स्प्रेमध्ये सुद्धा थोडंसं कम्फर्ट ॲड केलेलं आहे, त्यामुळे खूप छान सुगंध येतो आणि सकाळी सकाळी खूप छान वाटतं ते. तर इथे किचन ओटा क्लीन करून झालेला आहे. आणि आधीच्या टिफिनसाठी मी भेंडी पाण्यात टाकून ठेवली आहे धुण्यासाठी. सोबतच गिलकीसुद्धा काल बाजारातून आणली होती, कारण आधीचा टिफिन आणि श्राद्धाचं थोडंफार भात वगैरे लावणं, त्यानंतर ना सकाळी लवकर निघायचं होतं 8:30 पावणे 9पर्यंत. तर एवढं सगळं मॅनेज झालं नसतं, म्हणून मी आज आधीचं टिफिन म्हणजे भेंडी तर मी धुवायला ठेवली होती, पण नंतरून मला वाटलं की वेळ निघत चालला आहे हातातून, त्यामुळे म्हटलं खूप कमी वेळ आहे आपल्याकडे, तर आधीला आज कॅन्टीनला पाठवलं आणि मी घरातलं आवरायला घेतलं. आणि 8:30 पावणे 9पर्यंत जायचं होतं, त्यामुळे एकच भाजी करायचं मी ठरवलं. तर मी गिलक्यांची भाजी अशी मला लागणार होती तर ती केली, आणि थोडासा आंब्याचा रस केला होता आणि पोळी, असंच काय ते श्राद्ध म्हणजे घास घातला होता आजच्या दिवशी शॉर्टकट. तसंही केलं तरी चालतं, किंवा मग दही भात जरी केला प्रत्येक अमावस्येला तरीसुद्धा चालतं. मी भातच लावते, पण त्या वेळेला माझ्याकडे वेळ खूप कमी राहिलं होतं. सगळं घरं वगैरे आवरली मी, त्यानंतर माझ्याकडे मोजून 15 ते 20 मिनटं होती हातात. तर भाजी बनवून झालेली होती आणि रसही झाला होता. एक पोळी करायची होती, भात लावला असता तर आणखीन जास्त लेट झालं असतं, त्यामुळे मग मी त्याचंच आज श्राद्ध घातलं होतं, भाजी पोळी आणि आंब्याचा रस. आणि रात्री झोपताना किती जरी आवरून बसलो, किती जरी आवरून झोपायला गेलो तरीसुद्धा सकाळपर्यंत, कारण आधी खूप उशिरापर्यंत टी व्ही बघितली त्याने काल रात्री मॅच असल्यामुळे, तर सगळी घाण करून ठेवली होती. घाण म्हणजे हे सगळं गोळा करून ठेवतो, पिलू इकडे तिकडे फेकलेले असतात. सुरुवातीला मी ते तसंच ठेवून दिलं होतं, पण नंतर म्हटलं आता व्यवस्थित झटकून घेऊयात, फरशी वगैरे पुसून काढायची होती मला, तर त्यामुळे हे सगळं सेट करून घेते मी आधी. आणि आत्ताशी अजून सकाळचे 6च वाजले होते, पण तरी एवढं उजेड पडलं होतं की असं वाटत होतं खूप जास्त उशीर झाला आहे. आणि मी घड्याळ बघतच नव्हते, मला वाटलं की होतं की नाही आपलं 8:30पर्यंत, पण झालं होतं सगळं आमचं व्यवस्थित आरामाने. म्हणजे 8:15लाच माझं ते श्राद्धाचं काम झालं होतं, घास वगैरे टाकून झाला होता. आणि खरं तर श्राद्ध हे 12ला करायचं असतं, 12च्या आत करायचं असतं, पण आज 8:30पर्यंतच अमावस्या मला सापडणार होती, म्हणून मी सकाळी करायचं ठरवलं. आणि काल जर का मी त्र्यंबकवरून लवकर आलो असतो तर कालही झालं असतं, पण काल जरा आम्हाला लेट झालं, त्यामुळे ते तसंच राहिलं होतं. आणि काल एवढे सकाळी जाऊनसुद्धा आमचं त्र्यंबकला दर्शन मात्र झालं नाही. त्याचे खूप वाईट वाटत होतं. मला वाटत होतं की सकाळी गेलो की एखाद्या वेळेस लागेल नंबर म्हणून,
पण काल शेवटचा रविवार होता अधिक महिन्यातला, तर खूप जास्त गर्दी होती आणि 2-2, 2,500 हजार रुपये भरूनसुद्धा त्यांनासुद्धा 2-2 तासांचं वेटिंग होतं. तर बाकीचं तर मग तुम्ही म्हणजे समजूच शकता की किती असेल वेटिंग असं. तर आम्ही प्रत्येक वेळेला जसं ते रेणमुक्तेश्वर महादेवाचं दर्शन घेतो, तर तिथेच काय ते दर्शन घेतलं. काही पूजेचं सामान, घरचं बेलपत्र वगैरे नेलं होतं, जे की बेलाच्या झाडाची कटिंग वगैरे केली होती मी परवा दिवशी, तर ते सोबत नेलं होतं. तर तिथेच आम्ही पूजा करून घेतली आणि त्यानंतर 1-2 ठिकाणी तिथे मंदिर आहे तिकडे गेलो, कुशावर्तावर गेलो, तर तिकडे सुद्धा एवढी गर्दी होती की बापरे, पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. तर तिथेही फक्त हातपाय वगैरे धुवून जिथे गंगामातेचं ते मंदिर आहे तिकडे दर्शन घेतलं आणि तसेच आम्ही घरी आलो होतो. तरीसुद्धा खूप लेट झालं होतं. मला खूप वेळपर्यंत आशा होती की आपण लाईनीत लागलो तर होईल दर्शन म्हणून. खूप ठिकाणी आम्ही चौकशी केली, पण सगळ्यांचं म्हणणं एकच होतं की एवढे पे करूनसुद्धा त्यांना 2 तास लागत आहे. तर नॉर्मल लोकांचं तर मग म्हणजे सांगणंच नाही. एक 5 ते 6 तासांपेक्षा सुद्धा जास्त वेळ आम्हाला तिकडे लागला असता. ते म्हणाले की आपण एखाद्या दिवशी जवळच तर आहे आपल्याला, हे लांबचे लोक आहे, आपण कधीही मध्ये येऊन जाऊ आणि तुम्हाला दर्शनासाठी एक दिवस आणेल मी म्हणून. तर कारण आता पुढे श्रावण महिनासुद्धा येईल, हा महिना गेल्यानंतर, तर तेव्हाही तेवढीच गर्दी असते. श्रावण महिन्यात एकदाही दर्शन होत नाही. होईल दर्शन तर मग खूप सकाळी लवकर जायला लागतं आणि खूप तरीसुद्धा खूप वेटिंग करायला लागते 5-5, 6-6 तासांचं. आणि मला काही प्रॉब्लेम नाही, पण ना म्हणजे एवढ्या वेळ थांबणं त्यांना पॉसिबल नसतं. तर त्यांचं असं आहे की देव कुठेच जात नाही, देव तिथेच असतो. तर मी एखाद्या वेळेस तुम्हाला मध्ये घेऊन जाईल, ज्या गर्दी वगैरे नसेल, काही सणवार वगैरे नसतील, श्रावण महिना वगैरे असं, त्यामध्ये त्याच्या आधी तुम्हाला घेऊन जाईल दर्शनासाठी. तर तिथेच मग आम्ही बाहेरून दर्शन घेतलं, शिखर दर्शन घेतलं आणि तसेच घरी निघून आलो होतो. तरीसुद्धा खूप लेट झालं होतं आम्हाला घरी यायला. तर इथे आता माझ्या घरानं झाडू वगैरे मारून झालं आहे आणि हा जो गालीचा आहे तर हा बऱ्याच दिवस झाला तोही झाडून झालेला नव्हता. तर आज मी त्याचंही काम केलं. एक 8-10 दिवसातून मी करत असते, पण आता 8-10 दिवसांपेक्षा जास्त झाले होते. त्यानंतर बाहेर झाडून पुसून घेतलं. आणि फरशी पुसायच्या आधी हे जे काही वस्तू आहेत तर मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तर यांच्यावर मला रोजच्या रोज एक कापड फिरवायला लागतं, कारण खूप जास्त धूळ जमा झालेली असते. आणि आता उन्हाळा असल्यामुळे गरम होतं, तर खिडक्यात तर मला ओपन ठेवायलाच लागतात आणि त्या ओपन ठेवल्या की घरात धूळ येते. म्हणून सकाळी फरशी पुसायच्या आधी मी एक कापड फिरून घेते रोजच्या रोज, कारण एका दिवसात एवढी घाण नाही होत, पण 1-2 दिवस किंवा 3-4 दिवस झाले तर मग ती खूपच टोड्यांनी दिसते, अक्षरशः अशी धूळ जमा झालेली असते. म्हणून फार काही वेळ लागत नाही, एक 10-15 मिनटात होतं सगळं आवरून. पूर्ण घरातलं सगळं सामान ज्याच्यावर जिथे जिथे मला वाटतं की याच्यावर धूळ जमलेली, तर ते मी अशा पद्धतीने पुसून काढते. तरी ह्या ज्या बरण्या आहेत तरी हे डायरेक्टली किचनच्या खिडकीला लागूनच असल्यामुळे, आणि तिथून सकाळ सकाळी आता तुम्हाला दिसत असेल 6:30 वाजेशी एवढं ऊन येत होतं घरात, 6:30 पावणे 7 झाले असतील तेव्हाशी. तर आणि थेट ऊन आल्यामुळे तिथे खूप जास्त धूळ जमा होते किचनवरही, आणि हे बाजूला जे काही कप्पे आहेत तर यांच्यावर जे सामान ठेवलेलं असतं तर तिथेही. तर ते मी पुसून काढते रोजच्या रोज. त्यानंतर फ्रीज झालं किंवा मग थोडेफार काही शोपीस असे फ्लॉवर पॉट वगैरे असतात तर यांच्यावरही धूळ जमा झालेले असते. तर ते जे फुलं वगैरे असतात त्यांच्या आतली, तर ती कधीतरी महिन्यातून एकदा मी धुवून टाकते, पण रोजच्या रोज त्यांच्यावर एक कपडा जरी असं झटकून मारला तर धूळ निघून जाते, दिसत नाही फारशी. आणि ते जे पॉट असतात तर ते पुसून काढायला लागतात. तर ते केलं. त्यानंतर हे थोडंफार हॉलमधलं जे काही आहे फर्निचर, टेबल वगैरे, आधीचं स्टडी टेबल, हा एक टेबल टी व्ही जवळचा, तर हे एवढं पुसून काढते. बेडरूममध्ये थोडंफार सामान आहे, जसं की कबड आहे. अशा गोष्टी रोजच्या रोज एक कापड फिरवलं की दिवसा बघायला जरा बरं वाटतं, नाही तर संध्याकाळपर्यंत त्या समोरच्या सिंकच्यावर बेसिनच्या वरचा जो काही आरसा आहे त्याच्या तोंडसुद्धा दिसत नाही, एवढी धूळ जमा झालेली असते. तर आत्ता फक्त उन्हाळ्यात, आता पाऊस पडून झाला त्यानंतर म्हणजे माती जी असते तर ती बसली जाते खाली, तर एवढी धूळ येत नाही, पण उन्हाळ्यात खूप जास्त येते. आणि मध्ये 1-2दा हलका पाऊस झाला, त्यानंतर आता पावसाचं तर काही म्हणजे अंदाज असं वाटत नाही. म्हणजे हवामान थोडंफार चेंज झालं होतं, असं वाटत होतं की आता पाऊस येईल असं रेग्युलर पावसाळा सुरू झाल्यासारखं, पण काही नाही. त्यानंतर सारखं ऊन, रोजच्या रोज ऊन पडत आहे, वातावरण होतं पावसाचं पण पाऊस मात्र येत नाही. त्यानंतर पार्लरच्या रूममध्ये सुद्धा रोजच्या रोज एक कापड फिरवावं लागतं, कारण बऱ्याचदा तिथे तो हा जो डेस्क आहे छोटासा ड्रॉवर, तर त्याच्यावर पावडरचा डब्बा ठेवलेला असतो थ्रेडिंगसाठी वगैरे, तर ते इकडे उडालेलं असतं घाईघाईत आणि धुळे आलेली असते. कारण ह्या गॅलरीचं दार मला थोड्या
थोड्याफार वेळासाठी तरी उघडं ठेवायला लागतं, नाहीतर गरम वाटते ह्या रूममध्ये खूप, तर त्यामुळे खूप जास्त धूळ येते. आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 7 वाजेला मी दारं खिडक्या उघडते तरीसुद्धा थोडीफार धुळी रात्रभरमध्ये होऊन जाते, कारण रात्री खूप जास्त हवा असते त्यामुळे. आणि सध्या जरा तब्येत पण गडबड वाटत होती गेली 2-3 दिवसांपासून, पण तरीसुद्धा अधिक महिना संपत आला होता, तर शिर्डीला जायचं राहिलं होतं, तर तिकडे गेलो होतो. त्यानंतर तिथून पुढे अचानक प्लॅन झाला होता शनी शिंगणापूर जायला, तिकडे गेलो, तर तोही एक दिवस प्रवास झाला. त्यानंतर काल खूप सकाळी लवकर उठलो होतो त्र्यंबकला जाण्यासाठी 4:30लाच, तर थोडंसं झोपेचं पण डिस्टर्ब झाल्यामुळे, रुटीन डिस्टर्ब झाल्यामुळे जरा कणकण होत होती. आणि भरपूर काही शूट करून ठेवलेले, जसं की शिर्डीचं झालं, शनी शिंगणापूरचं असं, आणि आधीचं सुद्धा 1-2 व्हिडिओज माझ्याकडे आहेत पेंडिंग, पण त्यांचं एडिटिंगला मला वेळच भेटत नव्हता. पण हा जो आहे तर तो आता सेम डे मी एडिट करून त्याला पोस्ट करते. बाकीचं जे काही आहे तर ते करेल मी हळूहळू. त्यानंतर तो जो काही साड्यांचा पसारा तुम्हाला दिसला ब्लाऊजचा, तर ते शिवायचं आहे म्हणून तिथेच तसं ते जमा करून ठेवलेलं आहे बेडवर. आता बघूया आज उद्यामध्ये. त्यानंतर आज अमावस्या असल्यामुळे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये जाड मीठ घातलं होतं, थोडी हळद, त्यानंतर गोमूत्र, आणि यातसुद्धा मी आता कम्फर्ट घालते, कारण काय होतं आधीला आहे ना खूप त्रास होतो. तो सारखं म्हणत असतो रूम फ्रेशनर मारूनसुद्धा की खूप वास येतो मम्मी तू याचं काहीतरी कर. तर मी आता गेल्या काही दिवसांपासून जेव्हा जेव्हा मी गोमूत्र वापरते फरशी पुसायच्या पाण्यात, तर त्यात मी हे कम्फर्ट ॲड करते. त्यामुळे काय होतं घरालाही छान, म्हणजे घरातही छान वास येतो, आणि त्यातल्या त्यात हा जो पोचा असतो आपला, तर तो सुद्धा बऱ्याच दिवस वास करतो गोमूत्राने घर पुसून झाल्यानंतर. लागलीच त्याला दुसऱ्या दिवशी धुवायला लागतं. आणि मी त्याला रोजच्या रोज नाही धुत, 1-2 दिवस आड मी त्याला धुत असते गरम पाण्यात भिजून वगैरे. पण ज्या दिवशी गोमूत्र घालून पुसलेलं असतं त्या दिवशी मग त्याचा सारखा वास येतो असतो. दुसऱ्या दिवशी पण तो पाण्यात तसाच वास येतो, नाही जरी घातलं तरी. तर कम्फर्ट घातल्यामुळे हा पोचासुद्धा वास करत नाही आणि घरातसुद्धा वास येत नाही, म्हणून ते करते. आणि आणखीन एका ठिकाणी मी ॲड करते, ते म्हणजे की आपलं कूलरचं जे काही पाणी असतं, तर प्रत्येकीकडे तो प्रॉब्लेम सगळ्यांना येतो. थोड्या दिवसानंतर ते पाणी वास करायला लागतं, आणि मला माहिती त्यासाठी सेपरेट स्प्रेसुद्धा मिळतो. आमचे 2 वापरून झाले, आणि आठवड्यातून एकदा ते पाणीसुद्धा चेंज केलं जातं, पण तरीसुद्धा तो वास यायला लागतो, माहिती नाही का पण. तर त्यामुळे मी आता हेच वापरते. तो स्प्रे 2दा वापरून झाले, पण हे मला जरा स्वस्तातलं वाटलं, म्हणून मी आता त्यातसुद्धा कम्फर्ट वापरते. आणखीन आपण फ्लेवर चेंज करू शकतो. आता हे ब्ल्यूवाला आहे, तर पिंकवाल्याचा जरा वेगळा सुगंध येतो, तर असं आपण चेंज करून ते वापरू शकतो. आणि पुरवडतं पहिली गोष्ट म्हणजे की 4 ते 5 रुपयाला मला वाटतं एक पाऊच मिळत असेल, ते 3-4 दिवस आरामाने जातं आपल्याला. त्याहीपेक्षा जास्त मी कधीतरी वापरते, कारण वास ज्या दिवशी वाटतं की आज कूलरच्या पाण्याचा वास येतो तेव्हा, आणि त्यातल्या त्यात पाणी तर बदलून होतंच प्रत्येक आठवड्याला, वाटलं तेव्हा ते वापरलं जातं. आणि स्प्रे होता तेव्हा आधी आणि त्याचे बाबा कारण नसताना रोजच्या रोज तो स्प्रे त्यात वापरत होते, तर आता संपला तरी ह्यावेळेस मी तर आणलाच नाही. त्यानंतर पुढची गॅलरी पुसून घेतली, किचन आणि एक बेडरूम पुसून झाल्यानंतर त्या पाण्याने मी पुढची गॅलरी धुवून काढते. परत स्वच्छ पाणी टाकून मग त्याला वायपरने वाईप करून घेते, पूर्णपणे कोरडी करून घेते. आणि खूप सकाळी सकाळी घरं पुसले की इतकं फ्रेश वाटतं. मला बरेच दिवस झाले सकाळी लवकर घरं पुसायची सवय झाली होती. गावी जायच्या आधी मी खूप जास्त, म्हणजे उन्हाळा होता तेव्हा एप्रिल-मेमध्ये, तर मी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला घरं पुसायची. फरशी म्हणजे सकाळी उठल्यानंतर झाडू मारून झाला की लागलीच पुसून काढायची, आणि संध्याकाळी 4-5ला आपण जेव्हा झाडू मारतो तेव्हा एकदा पुसून काढायची. तर इतकं छान वाटतं सकाळी सकाळी, खूप फ्रेश वाटतं. तेव्हापासून मला ती सवय झाली आहे. आणि जसं की प्रत्येक अमावस्येला आपण जाडे वगैरे सुद्धा काढून घेतो, पण शनिवारीच काढलेले होते त्यामुळे जाडे वगैरे काही नव्हते फार असे, त्यामुळे मी डायरेक्टली घरं झाडून पुसून काढले होते. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी हे काम मी करते, जे काही जाडमीठ मी दोघं टॉयलेट बाथरूममध्ये ठेवलेलं असतं तर ते मी चेंज करून घेते. हे जे काही आधीचं असते तर ते मी टॉयलेटमध्ये टाकून देते, आणि त्या वाट्या स्वच्छ धुवून वाढून झाल्यानंतर त्यात दुसरं जाडमीठ ॲड करते. तर ते करून घेतलं. त्यानंतर स्वतःचं आवरलं, आंघोळ वगैरे केली. आणि ह्या ज्या मिरच्या आहेत तर ह्या मी दहीमध्ये बनवण्यासाठी आणलेत कालच्या दिवशी, बाजाराचा दिवस होता म्हणून. तर आज दुपारी त्यांचंही काम करायला लागेल. पण आता सध्या सकाळी खूप घाई होती. आता आधी गेला होता स्कूलला, त्याला काही टिफिन वगैरे द्यायचं नव्हतं आज. त्याने त्याच्या हाताने दूध बनवलं होतं, दूध बिस्किट खाऊन तो निघाला होता. आणि मी ही गिलकी कट करून ठेवली होती, तर आता फक्त मला भाजी बनवायची होती. तर इथे गिलक्यांची भाजी मी बनवून घेते, जे की श्राद्धासाठी आपल्याला अशी लागतेच, पण प्रत्येक अमावस्येला वगैरे काही मी ती बनवत नाही. काही तिथीनुसार असतं तेव्हा, किंवा मग भाद्रपद महिन्यात श्राद्ध पक्ष जेव्हा सुरू असतो तेव्हा, तर तेव्हाच काही ती बनवली जाते.
तर आज म्हटलं भाजी पण तीच बनवायची होती आणि भात लावायला वगैरे वेळ नव्हता, त्यामुळे मग त्याचंच काय ते मी श्राद्ध घातलं होतं. आणि सोबतच मी ही सुद्धा तयारी करून देत होती. अहोंना ते सुद्धा उठले होते, त्यांची आंघोळ वगैरे सकाळची देवपूजा चालली होती. आता मी हे करत होती तोपर्यंत. तर त्यांना सगळं रेडी करून दिलं, जे काही लागणार होतं घास टाकण्यासाठी. काळं तीळ, दही, कापूर वगैरे आणि तूप गाईचं सगळं एका ठिकाणी ठेवून दिलं. नंतर आयत्या वेळेला लक्षात राहत नाही म्हणून. त्यानंतर भाजी झाली होती, एक पोळी बनवून घेतली नैवेद्यापुरती जी लागणार होती ती. त्यानंतर पटकन 2 आंब्यांचा रस बनवून घेतला आणि आताशी 7:45 वाजले होते, तेव्हा अशी माझे सगळं आवरून झालेलं होतं. पण आज मला आणखीन एक काम होतं, जे काही पुरुषोत्तमास महात्माचं जे काही मी पारायण लावलं होतं, तर त्याचे शेवटचे 3 अध्याय राहिले होते, तर ते सुद्धा मला वेळेच्या आत वाचून घ्यायचे होते 8:30च्या आधी. आणि तिथे आरती वगैरे करून नैवेद्य दाखवायचा होता. तर आजचं हे काम तर मी पूर्णपणे आव्हानावर सोपवलं होतं, की आता मी तुम्हाला सगळं रेडी करून दिलेलं आहे, तुम्ही फक्त आता घास घालायचा आहे. त्यानंतर मला अमावस्या असतानाच हळदीलेपण सुद्धा करायचं होतं उंबरठ्याला. तर ते करण्याची मी तयारी केली. त्यांचं आवरत होते, घास देवपूजेचं झालं होतं, त्यानंतर श्राद्ध घातलं आणि मी इथे आता ही तयारी करत होती उंबरठ्याला हळदीलेपण करण्याची. तर बऱ्याचदा सांगून झालेलं आहे, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी जेव्हा कधी करते तेव्हा सांगते. त्यासाठी मी हळदीलेपण करण्यासाठी उंबरठ्याला हळद घेतली, त्यात थोडंसं चंदन पावडर, थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल घातलं आहे आणि पाणी घालून त्याची पातळ अशी त्याची पेस्ट बनवून घेते मी आणि त्याने मग उंबरठ्याला लेपण करते. तर ते मी आता इथे करून घेते. आणि हो, जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील आणि आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि तुमचे काही सजेशन असतील, तुम्हाला इतर कुठल्या विषयांवर व्हिडिओज बघायला आवडत असतील, तर मला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे माझी वरचीही कामं आवरून होत होती, जसं की उंबरठ्याला हळदीलेपण वगैरे, आणि थोडीफार भांडी होती तर ती मी घासून काढली होती. तोपर्यंत अहोंचं सुद्धा इथे जे काही घास घालायचं होतं तर तो घालून झाला. संपूर्ण घरभर हे जे काही पात्र होतं ते त्यांनी फिरवून घेतलं आणि लास्टला मग इथे गॅलरीत आणून ठेवलं होतं. त्यानंतर माझे जे काही अध्याय राहिले होते 3 अध्याय, तर ते मी वाचायला घेतले होते आणि थोडंफार 5-7 मिनिटांचा थोडाफार फरक पडला होता, तेव्हा मी वाचून उठले होते. पण आरतीसाठी लास्टला ते तेवढा वेळ माझा गेला होता. त्यानंतर हे लेपण केलेलं सुकलं होतं, तर त्याची पूजा करून घेतली. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.